आपल्या मुलांनी चांगल्या प्रतीचं शिक्षण घ्यावं हे प्रत्येक पालकांना वाटत असतं। त्यात सध्याच्या काळात आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत त्यातही सीबीएसई आयसीएसई बोर्डमध्ये प्रवेश घ्यावा असं बऱ्याच पालकांचं मत झालंय। यामुळे कुठेतरी मराठी शाळांचं अस्तित्व कमी होत असतानाच महाराष्ट्राच्या सरकारी शाळांमध्ये मोठा बदल होतोय। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई म्हणजेच सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन पॅटर्न लागू केला जाणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र मंडळाच्या शाळांमध्ये आता 70% अभ्यासक्रम सीबीएसई पॅटर्नवर आधारित असेल आणि 30% राज्य मंडळाचा अभ्यासक्रम असेल। भाषा आणि इतिहास हे विषय मात्र राज्य मंडळानुसार शिकवले जातील। पण या निर्णयामुळे खरंच विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल की शिक्षण व्यवस्थेत अधिक गोंधळ निर्माण होतील, या निर्णयाचा सविस्तर आढावा घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याचा मोठा निर्णय विधान परिषदेत जाहीर केला आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी हा बदल केल्याचं स्पष्ट केलं। या बदलाची सुरुवात इयत्ता पहिलीसाठी केली जाणार असून पुढच्या वर्षी 2 टप्प्यात दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी हा नवा पॅटर्न लागू करण्यात येईल। नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तकं छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाकडे असेल। मात्र एवढ्या मोठ्या शैक्षणिक बदलासाठी शिक्षक आणि शाळा कितपत तयार आहेत हा मोठा प्रश्न आहे। शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा विचार केला तर यासाठी फक्त काही दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। म्हणजे शिक्षकांना कमी वेळेत हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकून तो विद्यार्थ्यांना समजावून सांगावा लागणार आहे। ग्रामीण भागातील शिक्षक आणि विद्यार्थी यासाठी तयार असतील का? विशेषतः ज्या शाळांमध्ये आधीपासूनच साधन सुविधांची कमतरता आहे तिथे हा बदल प्रभावीपणे कसा लागू केला जाणार, याबाबत शिक्षक तज्ञ आणि शिक्षक संघटना चिंता व्यक्त करत आहेत। हा बदल केवळ शिक्षकांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठीही मोठं आव्हान ठरू शकतो। राज्यातील अनेक विद्यार्थी स्थानिक भाषा आणि पारंपरिक शिक्षण पद्धतीला सरावलेले आहेत। अचानक सीबीएसई अभ्यासक्रम लागू केल्याने त्यांना संकल्पना आधारित शिक्षणाची सवय लागायला वेळ लागेल। तसेच स्पर्धा परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर असला तरी अचानक बदल झाल्यास विद्यार्थ्यांवर अतिरिक्त मानसिक ताण येऊ शकतो। शालेय वेळापत्रकाबाबतही मोठा गोंधळ निर्माण झाला आहे। नुकतीच शिक्षण विभागाने शाळांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा उरकून एप्रिल अखेरीस निकाल जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी संभ्रमात आहेत। 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीही हा निर्णय धक्कादायक आहे, कारण एप्रिलमध्ये होणाऱ्या एक्स्ट्रा लेक्चर्सचे नियोजन आता फसणार आहे। त्यामुळे शिक्षक संघटनांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली। मात्र या बदलाचे काही फायदेही आहेत। राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा अभ्यासक्रम अधिक उपयुक्त ठरेल। विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाशी जुळवून घेण्याची संधी मिळेल। पाठांतरावर आधारित शिक्षणापेक्षा संकल्पना आधारित शिक्षणाला चालना मिळेल। पण यासाठी योग्य नियोजन आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी गरजेची आहे। असे असले तरी सरकारचा हा निर्णय महाराष्ट्र बोर्डाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणार आहे। या बदलावर लाखो विद्यार्थ्यांचं, पुढील पिढ्यांचं भविष्य ठरणार आहे। तसेच या बदलाचा थेट परिणाम हा राज्यातील शिक्षकांवर, विद्यार्थ्यांवर आणि शिक्षण पद्धतीवर होणार आहे। हा बदल शिक्षण व्यवस्थेतील क्रांती ठरेल की शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी नवा पेच निर्माण करेल? एक देश एक अभ्यासक्रमाचा सरकारचा हा प्रयोग राज्यात खरंच शिक्षणाचा नवीन पॅटर्न आणणार की हा बदल काही महिन्यातच यू-टर्न घेणार? याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा।